रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बारी असते ती म्हणजे आरोहीची. आरोहीला पुढे जाऊन आता सांगायचं असतं आणि त्यामुळेच आरोहीला अजूनही मन तिचं तयार होत नसतं, कारण तिथे रमा आलेली नसते. म्हणून आता आरोही कशीबशी पुढे जात असते. अक्षयने तिला समजावलेलं असतं म्हणून, पण तिचं मन काही तिला आता पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करत नसतं, कारण तिला तिथे आपली आई असायला हवी होती असं वाटत होतं. पण रमाला ती आजूबाजूला सगळीकडे शोधत होती, पण रमा तिला कुठेही सापडत नव्हती. आणि त्यामुळेच ना आता आरोहीला बोलणं सुद्धा अवघड जात होतं. आणि जेव्हा आरोही आपला माईक हातात घेते ना, तेव्हा आरोही इकडे तिकडे पाहू लागते. आणि जेव्हा आरोही इकडे तिकडे पाहत असते ना, तेव्हा मात्र आता अण्णासाहेबांना कळतं की नाही, ही मनापासून तयार नाही आहे. आणि त्यामुळेच अण्णासाहेब आरोहीला म्हणत असतात की आरोही बाया, काय झालं आहे? तुला जर नाही वाटत असेल, तसं नाही बोलण्यासारखं होत असेल तर ठीक आहे, आपण नंतरही बोलू शकतो. जा, तू जाऊन बस. तर इकडे मात्र आता अक्षय जो आहे तो आरोहीला सावरत असतो. आरोहीला म्हणत असतो की आरोही, असं नाही करायचं. आरोहीला जिद्दीने तो तिला बोलण्यासाठी सांगत असतो. पण जेव्हा तो आरोहीला बोलायला सांगत असतो तेव्हा मात्र आता आरोहीची नजर फक्त अक्षयला शोधत असते. अक्षय कुठे आहे, काय आहे, हेच फक्त ती डोळ्यांनी पाहत असते. पण दुसरीकडे मात्र आता तिला बोलता येत नसतं, हे अण्णांनी बरोबर ओळखलेलं असतं. आणि त्यामुळेच अण्णांना आता सांगू लागतात आरोहीला की आरोही जा, तुला नाही जमत असेल तर तू जाऊन बस. पण अक्षयला पूर्ण कॉन्फिडन्स असतो. तो मात्र आरोहीला म्हणत असतो की आरोही, अशी हार मानायची नाही, तू करू शकतेस, मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. जा बघू, बोल बघू, स्टेजवर जा. आणि आता आरोही तो माईक ठेवून तिकडनं निघणारच असते. तिला ना समोरून रमा आलेली दिसते. रमाला पाहून तिला खूपच जास्त आनंद होतो. आणि जेव्हा ती रमाला पाहते ना, तेव्हा ती माईक पुन्हा हातात घेते, कारण रमा खाणाखुणा करून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. ती तिला म्हणत असते, अरे वा, बरं झालं माझी आई आली ते. आणि त्याच वेळेला आता तिने भाषणाला सुरुवात केलेली असते. आणि जेव्हा ती भाषण करत असते ना, तेव्हा मात्र आता जेव्हा ती बोलायला सुरुवात करते तेव्हा ती सांगते की मी ना माझ्या आईचा गेटअप केलेला आहे. म्हणजे माझी आई ना अशीच 2 वेण्या घालायची आणि माझे बाबा माझ्या आईच्या याच 2 वेण्यांवर खूप जास्त प्रेम करायचे. म्हणजे माझी आई सगळ्यांपेक्षा जरा वेगळी दिसायची ना, म्हणूनच माझ्या आईने अशा 2 वेण्या घातल्या की बाबांना खूप आवडायचं, असं देखील आता बोललं जात असतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा एक एक करून बोलत असते ना, इकडे मात्र आरोही तेव्हा आता इकडे असणाऱ्या रमा आणि अक्षयला त्यांचे सगळे जुने दिवस आठवतात. कारण आरोहीला ना आता ही सगळी स्टोरी जी आहे खरं तर ती सांगितलेली असते ती म्हणजे पार्वती आजीने. आणि पार्वती आजीने जी कथा सांगितलेली असते तीच आता गोष्ट जी आहे ती पूर्णपणे इकडे मांडायचा प्रयत्न आरोहीचा सुरू असतो. म्हणजेच काय तर आरोही सगळ्यांनाच आता बोलत असते आणि म्हणत असते की खरं तर ना माझ्या आईबापांचं लग्न जे झालं ते एकदमच जोर जबरदस्तीने झालं, म्हणजेच त्यांच्या मनाविरुद्ध झालं. आणि तरीसुद्धा ना माझ्या आईला असं वाटत होतं की लवकरात लवकर जे आहे ते सगळं काही व्यवस्थित व्हावं. माझी आई त्या परीने प्रयत्न करत होती आणि हळूहळू का होईना माझे बाबा ना आईच्या प्रेमात पडलेच. आणि जेव्हा बाबा आईच्या प्रेमात पडले ना, तेव्हा मात्र आता त्यांचा प्रवास सुरू झाला. लग्न झाल्यापासून ते पुढे कसे ते प्रेमात पडले या सगळ्याचा सविस्तर आढावा आता इकडे मात्र असणाऱ्या या आरोहीनं दिलेला असतो. आणि आरोहीची गोष्ट ऐकूनच ना खूपच जास्त आनंद जो काही आहे तो खरं तर अक्षयलाही होतो. अक्षयच्या समोर त्यांच्या लग्नाच्या सगळ्या ताज्या आठवणी ताज्या होऊन जातात. म्हणजेच ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या एकूण एक आठवतात. आणि त्याच वेळेला आता मध्ये काही कारण झालं आणि माझ्या आईबाबांमध्ये दुरावा आला, पण माझी आई बाबांपासून लांब नाही, ती जवळच आहे, पण ती ना तिचं प्रेम व्यक्त करत नाही आहे. बाबांनी तिचं प्रेम व्यक्त केलेलं आहे, पण मला आईच्या प्रेमाची व्यक्त करण्याची गरज आहे. म्हणजे जेव्हा आई तिचं प्रेम व्यक्त करेल ना, तेव्हाच तर बाबांनाही कळेल ना की तो तिच्यावर किती प्रेम करतो आणि तीसुद्धा किती प्रेम करते ते. पण आईला बोलायला जमत नाही आहे. पण मला विश्वास आहे माझी आईसुद्धा बाबांना लवकरच प्रेमाची कबुली देईल, असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला ना इकडे असणाऱ्या रमाला आणि अक्षयला जेव्हा ते मध्ये चादर बांधून झोपले होते आणि त्याचसोबत अक्षयला रमाची साडी हातात घेऊन झोपायची सवय झाली होती, हा सगळा प्रसंग आठवू लागतो. आणि जेव्हा
जेव्हा या सगळ्या गोष्टी आठवतात ना, तेव्हा मात्र आता अक्षयला ते सगळे जुने दिवस आठवतात, जे काही त्याने रमासोबत घालवलेले होते ते सगळे दिवस एकूण एक त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात. आणि इकडे मात्र आता जेव्हा माझी आईसुद्धा प्रेमाची कबुली देईल यावर माझा विश्वास आहे, या गोष्टी जेव्हा सांगण्यात येतात ना, तेव्हा मात्र आता रमा आरोहीकडे पाहतच राहते आणि तिला कळून चुकतं आई आपला किती विचार करते आहे ते. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र रमाचं मन मात्र काही धजावत नसतं, कारण आता डायरेक्टली आरोहीने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं की माझी आईसुद्धा तिच्यावरचं प्रेम व्यक्त करेल. आणि जेव्हा या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र रमा एकटक पाहत असते. आरोहीने आता रमाबद्दलचं इतकं छान सगळं काही सांगितलेलं असतं ना, त्यामुळेच आता ना काही झालं तरीसुद्धा रमाचे अश्रू आवरत नसतात. पण जेव्हा आता रमाबद्दल ती म्हणत असते की माझी आई लवकर तिच्या मनातलं प्रेम बाबांना सांगेल, ही गोष्ट जेव्हा आता ती बोलते ना, तेव्हा मात्र आता महाभयंकर असा धक्का जो काही आहे तो मात्र आता बसलेला असतो. तो इथे असणाऱ्या या खरं तर रमाला ह्या सगळ्याची अपेक्षाही नव्हती की हे सगळं असं घडेल. पण या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या असतात ना, ते ऐकूनच रमाला धक्का बसतो. म्हणजे रमाला कळतं की आरोहीला आपल्याकडनं काय ऐकून घ्यायचं आहे, काय जाणून घ्यायचं आहे ते. अक्षयही समोर असतो. आता मात्र आरोहीचं भाषण पूर्ण होतं. आरोहीचं भाषण पूर्ण झाल्याबरोबर अक्षय हे आरोहीकडे पाहत असतो. तर अक्षय आता रमालाही बघत असतो, कारण रमाच्या या सगळ्या नेतृत्वामुळे म्हणजे रमाने जे काही केलेलं होतं त्या सगळ्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या असतात. आणि त्यामुळेच ना आता सगळेच जण टाळ्या वाजवू लागतात, कारण आरोहीने तिच्या आईबापांबद्दल खूप सुंदर असं म्हटलेलं असतं. आणि त्यामुळेच आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर आरोहीला खाली बसायला सांगितलं जातं. आता एक एक करून सगळ्याच मुलांना वर स्टेजवर बोलवलं जातं. तर आता गोलूचा सुद्धा नंबर असतो. पण आता आरोहीचं जसं बोलून होतं ना, तसं आरोही स्टेजच्या मागे जाते आणि स्टेजच्या मागे जाऊन रमाशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. रमा आरोहीचं कौतुक करते आणि म्हणते की खरंच खूप छान भाषण दिलंस. पण त्यावेळेला मात्र आरोही रमाला म्हणत असते की आई, मी स्टेजवर काहीतरी बोलले आहे, म्हणजेच तू बाबांना तुझं प्रेम सांगणार आहेस, मग बोलणार आहेस ना बाबांशी. बाबांना कधी तू प्रेम सांगणार आहेस सांग ना, म्हणजे तुझ्या मनात जे काही आहे ते लवकरात लवकर तू बाबांशी बोलायला हवं. पण तसं तू बाबांशी बोलत नाही आहेस, असं का करतेस? बोल ना, तू बाबांशी बोलशील तर मलाही आवडेलच ना, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलत असते ना, तेव्हा मात्र अक्षय लांबच उभा असतो. आणि त्यावेळेला आता अक्षय मात्र त्यांची बरोबर त्या दोघींवर नजर असते. परंतु आरोहीला आता रमा म्हणत असते की बाळा असं सगळं नको बोलूस. पण आरोही आता रमाकडून वचन घेत असते आणि रमाला म्हणत असते की तू आधी मला वचन दे, मला सांग तू नक्कीच बाबांना आय लव्ह यू बोलशील ना, असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला मात्र मी बाबांना आय लव्ह यू का पण नाही, बाबांनी तुझ्यावरचं प्रेम व्यक्त केलेलं आहे, मग आता तू सुद्धा तुझं प्रेम व्यक्त करायला हवं, असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला मात्र आता तू कडकडून अशी मिठी मारते. आता नाईलाजास्तव का होईना रमाला वचन तर द्यावंच लागतं. आणि जेव्हा रमा वचन देते ना, तेव्हा मात्र आता इकडे अक्षय जो आहे तो लांबूनच पाहत असतो. पण आरोही आता रमाला मिठी मारते. त्यानंतर आता रमा तिकडनं जायला निघत असते. तर रमाच्या मागोमाग अक्षयही जात असतो, कारण अक्षयला रमाशी बोलायचं असतं. पण रमा मात्र आता बोलण्याच्या मनस्थितीतही नसते, कारण ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात ना, त्या अशा घडलेल्या असतात ना की अक्षयला आय लव्ह यू कसं बोलायचं, कारण अक्षयचं तर आपल्यावर प्रेम नाही आहे. अक्षय आता पुढच्याच आठवड्यात लग्न करणार आहे हे सुद्धा आता तिला माहिती असतं. आणि म्हणूनच आता ती थोडी शांत असते आणि निघून जाते. तर तेवढ्यातच अण्णा तिथे येतात आणि अण्णा जे आहेत ना ते मात्र बोलायचा प्रयत्न करत असतात. आणि ते अक्षयला खरं तर आरोहीच्या भाषणाबद्दल बोलत असतात. आणि ती 2 वेण्या वगैरे घालून आली, हे सगळं काही तुमचं प्लॅनिंग होतं का, असं देखील विचारलं जातं. पण नाही, हे सगळं काही माझं प्लॅनिंग नव्हतं, असं देखील तो सांगत असतो. पण दुसरीकडे मात्र आता अक्षय बोलण्याचा प्रयत्न न करता तिकडनं लगेच रमाच्या मागे निघायचा प्रयत्न करतो. पण आता अण्णा म्हणत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे, नाही थांबवायलाच हवं. पण त्याच वेळेला आता अण्णांना जो साई असतो ना तोच थांबवतो. आणि साई अण्णांना बोलतो की कुठेही जायची गरज नाही आहे, सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होते, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरजच नाही. आणि त्याच वेळेला आता मग
म्हणजे मला कळलं नाही, टेन्शन घ्यायची गरज का नाही आहे ते. त्याच वेळेला आता खरं तर ना ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला नंतर सांगतो, या गोष्टी आता सांगण्यात काहीच उपयोग नाही आहे. आणि त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी काहीच सांगण्यात उपयोग नाही असं सांगूनच आता त्याने मात्र त्यांना लगेच केबिनमध्ये नेलेलं असतं. दुसरीकडे मात्र रमा रस्त्यावरून जात असते आणि तिला सारखे आरोहीचे विचार आठवत असतात. म्हणजे आरोहीने कशा पद्धतीने तिला सांगितलेलं आहे की तू लवकरात लवकर बाबांना आय लव्ह यू बोलून टाक, आणि या सगळ्या गोष्टी आता तिला आठवू लागतात. आणि त्यामुळेच रस्त्यावरून जात असताना तिला फक्त समोर तेच दृश्य दिसत असतं आणि त्यामुळेच ना आता ती या सगळ्याचा खूपच जास्त विचार करत असते. तिने तर सकाळपासून या सगळ्या काही गडबडीत काही खाल्लं पिलेलं नव्हतं आणि डोक्यावर एवढं भयंकर ऊन, त्यामुळेच ना हा सगळा त्रास जो आहे तो होत असतो. रमा एकटीच रस्त्यावरनं चालत असते. तिला आता अचानक जी आहे ती चक्कर येऊ लागते. रमाचं लक्ष नसतं. रमा मात्र आता एकटीच चालत असते आणि त्याच वेळेला रमाला एकदम अशी चक्कर येते आणि चक्कर आल्यामुळे आता रमा जी आहे ती खालीच कोसळणार असते. तेवढ्यातच तिच्या मागे आलेला अक्षय हा तिला सावरतो आणि अक्षय जो आहे तो मात्र आता तिला म्हणत असतो की काय होतंय रमा, तुला काय होतंय, आणि असं बोलूनच अक्षय रमाला आता बाजूला घेऊन जातो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा अक्षय रमाला बाजूला घेऊन जातो ना तेव्हा मात्र आता तो एका चहाच्या टपरीवरच रमाला घेऊन जातो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे मात्र आता साईने कॅबिनमध्ये घेऊन गेलेला असतो. आणि जेव्हा साई केबिनमध्ये घेऊन जातो ना तेव्हा मात्र आता साईला विचारत असतात अण्णा की नेमकं काय झालं आहे, मला सांगशील का. त्याच वेळेला आता अण्णा जे आहेत ते मात्र हात जोडूनच तिथे उभे असतात. आणि त्याच वेळेला आता साई खूप जास्त हसत असतो. साईला आता अण्णा म्हणत असतात की तू सांगणार आहेस का की नेमकं काय झालं आहे. तिथे तू बाहेर कोणासमोरही काही सांगू शकलास नाही, आता तरी ते आपण दोघंच आहोत. मला सांग त्या रमाचं आणि अक्षयचं काय चाललेलं आहे. मला ना या गोष्टी पटतच नाहीये. तो अक्षय खूप जास्त रमाच्या मागे मागे जातोय, पण या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता डायरेक्टली जे आहे ते मात्र सगळं काही खरं सांगितलं जातं. म्हणजेच खरं तर रमा अक्षयच्या मागे नाही आहे. खरं तर अक्षयचं प्रेम आहे रमावर, पण रमा अक्षयवर प्रेम करत नाही असं देखील आता साई म्हणू लागतो. त्यावर आता हे तुला कसं कळलं असं देखील तिला अण्णा विचारत असतात. तर अण्णांना तो म्हणत असतो की त्यांनी ना मला लग्न करायला परवानगी दिलेली आहे, म्हणजे तिचा होकार आलेला आहे. लवकरच आम्ही लग्नबंधनात अडकणार आहोत असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अण्णांना ते कळतात ना साईकडनं तेव्हा आता अण्णांना सुद्धा खूपच आनंद झालेला असतो. अण्णा जे आहे ते आता खूप जास्त हसू लागतात आणि ते म्हणतात की अरे वा, हे तर खूपच छान झालं. मी विचारही केला नव्हता की ह्या गोष्टी इतक्या पटापट घडतील, पण खरंच खूप चांगलं झालं. म्हणजे आता फायनली तुम्ही दोघंही जण एकत्र येणार तर 7 वर्षाची उणीव एकदमच भरून निघेल तर, असं देखील आता अण्णा बोलू लागतात. आणि अण्णा साईचं कौतुकही करत असतात की चल फायनली तुझं प्रेम जिंकलेलं आहे असं देखील ते म्हणत असतात. पण साईचा सुद्धा इतका मोठा गैरसमज झालेला असतो ना की त्याला हे कळत नसतं की त्याने जे काही केलेलं आहे त्याला असं वाटत असतं की रमा आपल्यासोबत लग्नाला तयार आहे आणि रमाला इकडे वाटत असतं की ती साडी जी आहे ती खरं तर अक्षयने आपल्याला दिलेली आहे आणि म्हणूनच ती साडी तिने आज नेसलेली असते. पण इकडे मात्र आता ती साडी नेसल्यामुळे खूप मोठा जो काही गैरसमज जो आहे तो खरं तर साईने करून घेतलेला असतो. आणि जेव्हा साई इतका मोठा गैरसमज करून घेतो तेव्हा मात्र आता इकडे साईच्या मनात फक्त आणि फक्त प्रेमच असतं. म्हणजे त्याला असं वाटत असतं की रमा आपल्यासोबत लग्नाला तयार आहे आणि त्यामुळेच त्यांनी अण्णांना सुद्धा सांगितलेलं असतं. आणि अण्णासुद्धा या सगळ्यामुळे खूपच जास्त हॅप्पी असतात, खुश असतात. ते सुद्धा विचार करत असतात की चला फायनली रमाला सुद्धा सद्बुद्धी आली आहे, तर ती सुद्धा तुझ्यासोबत लग्नाला तयार आहे. ही गोष्टच माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि त्यामुळे आता ते हसूही लागत असतात. तर अण्णा तुम्ही उगाचे ना आपल्या रमावर आरोप करू नका, कारण मलाही कळतं की रमा कोणत्या परिस्थितीतून जात असेल आणि आपणच तर समजून घ्यायला हवं ना. जर आपण समजून नाही घेतलं तर कसं चालणार आहे, असं देखील आता जो आहे तो बोलत असतो. अरे पण त्या अक्षयचं बघितलंस का, तो अक्षय रमाच्या जवळपासही मला आवडत नाही. राहू दे, तसंही अक्षयसाठी ती त्या घरात नाही राहते, ती त्या घरात राहते ती फक्त त्या आरोहीसाठी. आरोही तिच्यापासून लांब जाऊ नये एवढंच तिला वाटतं, कारण आरोहीवर तिचं मनापासून प्रेम आहे. हो, मला पण
तेच वाटतं, म्हणूनच तर मीही तिला काहीच बोलत नाही, कारण जर मीही काही बोलायला गेलो तर तिला वाईट वाटेल आणि तसंही मला माहिती आहे ती जे काही करते ना ते सगळं आरोहीसाठी. या सगळ्यामध्ये विचारा त्या आरोहीची सुद्धा काय चूक आहे असं देखील अण्णा बोलत असतात. दुसरीकडे रमा चक्कर येऊन पडलेली असते आणि त्याच वेळेला अक्षयने तिच्यासाठी बिस्किट आणि चहा सुद्धा घेतलेला असतो आणि तिथे असणाऱ्या त्या सगळ्या बायकांना आता मात्र रमाला सावरत असतात आणि त्याच वेळेला आता रमाला चक्कर येत असते. रमाने अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो आणि जेव्हा अक्षय तिथे येतो आणि अक्षय जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र आता त्या बायका सुद्धा तिथेच असतात आणि म्हणत असतात की काय ग पोरी, तुला चक्कर येते का, काही खाल्लं नव्हतंस का, काय झालं आहे का. दोघंही जण मात्र एकमेकांशी काहीच बोलत नसतात, म्हणजे अक्षय आणि रमा. आणि म्हणूनच ना त्या बायकांना असा प्रश्न पडतो की नक्कीच ना ह्या दोघांची काहीतरी भांडणं झालेली असणार आहेत, म्हणून हे दोघंही जण बोलत नाही आहेत. मग आता रमा आणि अक्षय दोघंही जण एकमेकांकडे पाहत असतात आणि जेव्हा एकमेकांकडे पाहतात ना तेव्हा मात्र तिथे असणाऱ्या बायका ज्या आहेत त्या म्हणत असतात की जाऊ दे बाबा, हे दोघं नवरा बायकोंची भांडणं आहेत, त्यांचं ते बघून घेतील, कारण शेवटी नवरा बायकोची भांडणं लगेचच मिटतात. मग आपण काय इथे बसायचं आहे उगाचच. चला आपल्याला ना आता जायला हवं, आपण नको थांबूया इथे जास्त वेळ, असं देखील आता बोललं जात असतं. पण नेमकं काय गडबड आहे, काय गोंधळ आहे हे तर आता कळायलाही मार्ग नसतो. आणि त्याच वेळेला आता त्या बायका ज्या आहेत ना त्या मात्र आता इकडे अक्षयकडे पाहत असतात आणि अक्षयला म्हणत असतात की घ्या, तुमची बायको जी आहे ना ती खरंच ना खूपच थकलेली आहे, तिला पाण्याची गरज आहे, तुम्ही तिला चहा आणि बिस्किट द्या, म्हणजे त्यांना बरं वाटेल. आणि त्याच वेळेला आता अक्षय रमाला चहा प्यायला सांगतो, पण आता रमा चहा प्यायला नकार देत असते. अक्षय रमाला म्हणतो की माझे जेव्हा शुगर लेवल कमी होते तेव्हा मात्र मला सांगत असते की काहीतरी खात जा आणि आता तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस, म्हणूनच तुला हा त्रास झाला आहे. मग तू का खाऊन घेत नाही आहेस, खाऊन घे बरं, खाल्लंस तर तुला बरं वाटेल ना, खा. आणि त्याच वेळेला आता शेवटी चहाचा कप तोच हातात घेतो आणि बिस्किटही, आणि तो मात्र आता इकडे असणाऱ्या ह्या रमाला सांगत असतो की बिस्किट आणि चहा खा, म्हणजे तुला बरं वाटेल. आता तुझी शुगर लेवलसुद्धा कमी झालेली असेल, सकाळपासून तू काही खाल्लेलं नाही आहेस, म्हणूनच तुला सांगतोय खाऊन घे. आणि असं बोलूनच आता तिला खायला तो सांगू लागतो. आणि त्याच वेळेला आता रमा खाली मुंडी घालून खाली गपचूप बसलेली असते, पण अक्षयने तिला जोर जबरदस्ती केल्यामुळे आता तिच्याकडे सुद्धा कोणताही ऑप्शन उरत नाही. तिला नाईलाजास्तव का होईना अक्षय तिला फोर्स करत आहे म्हणून खावं लागत असतं. तेव्हा कुठे जाऊन अक्षयला सुद्धा बरं वाटतं की रमाने आपलं ऐकून थोडंसं का होईना खाल्लेलं आहे म्हणून. तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा रमा खात असते तेव्हा अक्षयला बरं वाटतं, म्हणजे अक्षय हे विचार करतो की चला आता तरी हिला बरं वाटत असेल. आणि त्याच वेळेला आता जेव्हा तिला असं वाटतं ना तेव्हा मात्र आता अक्षय जो आहे तो सुद्धा आता पाहत असतो. अक्षयने सुद्धा तो चहावाल्याला सांगत असतो की तुझ्या चहामुळे बाबा हे शक्य झालं, नाहीतर हिला जामच चक्कर येत होती. हे सगळं काही त्याचं मुद्दामून सुरू असतं, कारण रमाला बरं वाटायला हवं, पण रमाना आता त्याच विचारांमध्ये हरवलेली असते आणि म्हणून तिला चक्कर आलेली असते. कारण आहे ना तिला ना ते सगळे जुने दिवस आठवत असतात आणि त्यातच आता प्रेमाची कबुली द्यायला सांगितली म्हटल्यावर आता काय करायचं हा विचारच पडलेला असतो आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात. मग आता विचार करत असतानाच इकडे मात्र आता साई आणि त्याचसोबत इकडे अण्णा जे आहेत ते सुद्धा बोलत असतात. तर अण्णा म्हणत असतात की मी हे जे काही करतोय ना ते फक्त काही आरोहीसाठी, म्हणजे आरोही बिचारी तिची या सगळ्यात काही चूक नाही आहे हे सुद्धा मला माहिती आहे आणि म्हणूनच ना मला त्या मुलीबद्दल वाटतं. आरोहीला सुद्धा आईचं प्रेम मिळायला हवं म्हणून मी काही मागे हटत नाही. मलाही असं वाटतं की जाऊ दे, ज्या काही गोष्टी होत आहेत ना त्या व्यवस्थित होऊ दे, एवढंच मलाही वाटत असतं आणि तसंच मी विचार करूनच शांत असतो. पण आज तुझ्याकडनं ही बातमी ऐकली ना त्यावेळेला मला खूपच जास्त बरं वाटलंय, म्हणजे ना मला आनंद झालाय. तो आनंद ना मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. म्हणजेच ना मला एवढं भारी वाटलंय ना की तुम्हाला काय सांगू. असं देखील आता अण्णा जे आहे ते मात्र साईला म्हणत असतात. तर साई म्हणत असतो मला कळतंय अण्णा, तुम्हाला माझे आणि त्याचसोबत रमाच्या लग्नाची बातमी ऐकून खूपच आनंद झालेला आहे. मग आता लग्नाचं पुढचं कसं करायचं, म्हणजे तुझ्या आईला कधी बोलवणार आहेस, माझी आई ना यायला निघालीच आहे, असं देखील साई आता अण्णांना सांगू लागतो. त्यावर अण्णा देखील खूपच जास्त खुश होतात आणि म्हणतात की काय आई यायलाही निघाली आहे, चला म्हणजे आता लवकरच लग्नाचा बँड बाजा वाजणार आहे. तर आपल्याकडे आता रमालाही सांगायला हवं की लवकर
लवकरात लवकर या सगळ्याचा विचार कर, पुढे चल, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून राहू नकोस. म्हणजेच तुमचं एकदा का लग्न झालं ना की मीही मोकळा, असं देखील अण्णा जे आहेत ते मात्र आता बोलत असतात. अण्णा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात ना, तेव्हा मात्र आता जो साई असतो तो पाहतच राहतो. साईला सुद्धा आता त्याची आई येणार आहे आणि त्याचसोबत रमासोबत लग्न होणार आहे, या गोष्टीच ना खूप जास्त हॅप्पी करत असतात आणि त्यामुळेच ना तो आता खूप जास्त खुशही असतो आणि त्याला एकदम भारी वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय हा रमाला म्हणत असतो की चल आता आपण जाऊया घरी. पण आता रमा म्हणत असते की तुम्हाला मी ह्या 2 वेण्या घातल्या आहेत आणि हे सगळं काही आवडलं नाही आहे का. त्यावर आता अक्षय नाही असं म्हणतो. तर रमा म्हणत असते की या 2 वेण्याच तर तुम्हाला पहिल्यांदा आवडत होत्या, मग आता काय झालं, या 2 महिन्यांच्या तर तुम्ही प्रेमात होता. रमाने असं म्हटल्याबरोबर अक्षयची आता बोलती बंदच होते, तो काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे मात्र आता तिथेच हायवेला जे आहे ते ट्रॅफिक लागलेलं असतं आणि त्यावेळेला नेमकी रमाला जी आहे ती मात्र आता त्या साईची आई भेटलेली असते आणि साईची आई म्हणत असते की मी तुमच्या लग्नासाठीच आलेली आहे, आपण लग्नाची बोलणी लवकरात लवकर करून घेऊया. तो साईला होकार दिलास ना हे मला कळलं. आणि हे जेव्हा आता ती बोलते ना तेव्हा मात्र रमाला खूप मोठा धक्का बसतो आणि रमा तिच्याकडे पाहू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.